अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई असा भव्य लॉंग मार्च निघालेला आहे. आज या लॉंग मार्चचा 7वा दिवस. प्रेम भाई, काय सांगणार? आज 7वा दिवस आहे. बघा, बीडच्या क्रांतीभूमीतून निघालेला हा 10 जून रोजी पायी लॉंग मार्च आता नगरच्या दिशेने नगरमधून आता केडेगावच्या दिशेने सुप्पा मार्गे हा मुंबईला निघत आहे. आज आम्ही 200 किलोमीटर पायी चालत आलो आहोत. उन्हाचं टेम्परेचर बघू शकतो आणि आमच्या सोबत माता भगिनी आमचे युवक बांधव देखील आहेत. पण हा महाराष्ट्र पूर्णतः व्हिडिओ पाहून सुद्धा या सरकारला, या निगरगट्ट काळजाच्या सरकारला कधी जाग येणार नाही. आली तरी दलित समाजाच्या मागण्या मान्य करतील का नाही हे आमच्या मते तर माहित नाही. पण जाणीवपूर्वक कुठंतरी या मनुवादी सरकारने आमच्या सोबत खेळ चालू केलेला आहे. या बीजेपी सरकारने, या मोदी सरकारने, या फडणवीस सरकारने खूप भयान छळ लावलेला आहे. आम्ही या बीडच्या क्रांतीभूमीतून आता हे पायी निघलेलो आहोत. यांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत नाही का? त्यांचा शासनाचा एकही देखील आमच्याकडे कोणता प्रतिनिधी अद्याप 200 किलोमीटर झालेला रन आहे तरी अद्याप कोणताही त्यांचा प्रतिनिधी आलेला नाही. आम्हाला कवर खेळवत बसणार आहेत मायबाप सरकार. अनेक जाग येणार की नाही? निगरगट्ट होऊन कोपर्यंत बसणार आहात? अरे, घराच्या बाहेर येऊन आम्ही रस्त्याने पायी चालत आहोत. तुम्हाला त्याची काळजी नाही का? आणि मी या माध्यमातून माझ्या समाज बांधवांना अशी विनंती करतो, बांधवांनो, आता ही वेळ घरात बसण्याची नाही. हा स्वाभिमानाचा लढा, आरक्षणाचा लढा, त्यासाठी आपण एकत्रित येऊन SC कॅटेगरी मधील लोकांनी सर्वांनी एकजूट होऊन या निगरगट्ट सरकारांना याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि येत्या 26 तारखेला आझाद मैदानाच्या दिशेने हा निघालेला पायी लॉंग मार्च त्या ठिकाणी पोहोचणार. आणि जर का मुंबई पर्यंत जाईपर्यंत आमच्यापर्यंत सरकारचा प्रतिनिधी नाही आला तर याच्यानंतर आम्ही आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही.